व्यवसायाचा हा डोलारा वटवृक्ष आज उभा राहिला, ही शून्यातून सगळी तुमची सुरुवात झाली. पण अशी एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात असेल ना, की आपण जेव्हा प्रवास करतो किंवा आपण जेव्हा सुरुवात करतो शून्यातून, संघर्ष येतो, संकट येतात, त्याच्यावरती मात करत चालतो. जेव्हा यशस्वी होतो तेव्हा लोकांना यश दिसतं, पण त्याचा संघर्ष दिसत नाही. आज तुम्ही यशाच्या अशा शिखरावरती आहात की लोकांना तुमचं यश दिसतं. एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात अशी असेल जी आर्थिक असेल किंवा अडचणीची असेल, की ती कितीही जरी मोठे झालात तुम्ही, तर व्यावसायिक दृष्ट्या ती कायमस्वरूपी तुमच्या मनामध्ये राहील. माणसाला एकच मी सांगेन की माझ्याकडं आज 1,00,000 रुपये आहे आणि 1,00,000चं नियोजन किंवा 1,00,000 रुपयामध्ये तुमचं 10,00,000चं काम झालं पाहिजे. स्वतःला तुम्हाला व्यवसायामध्ये किंवा व्यापार करत असताना तुम्हाला आर्थिक संकट किंवा त्या 1,00,000 समोरच्या व्यक्ती व्यापारीला जाणून द्यायचं असतं की आपण देईन का नाही, हा विश्वास महत्वाचा संपादित करायचा असतो तुमचा. माझ्या मनानुसार मला अनेक माझ्या रॉ मटेरियल धारकांनी खूप मनापासून मदत केली की मी ज्या वेळेस फोन करल त्यावेळेस त्या व्यक्तीने 1 महिन्याच्या ऐवजी मला 3-3 महिन्याची मुदत दिली. सगळ्यात महत्वाचं कारण का तर ते व्यक्तीला वाटायचं की हे आहे इथले आणि देईल, चांगलं बोलतात, ठीक आहे 2 महिन्याचं मी माल घ्यायचा, पण माझं कधी कधी 4-4, 5-5 महिने पण झाले. पण त्या 5 महिन्यामध्ये कुठलाचा 1 रुपया न ठेवता अनेक लोकांनी मला मदत केली. या छोट्या छोट्या कंपन्यांनी किंवा आरमशी असेल, स्टील असेल किंवा अनेक गोष्टी असेल, त्या लोकांनी मला मदत केली. खरं तर मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेन, कारण की हे काम करत असताना एक काम करत नसतो, आजूबाजूच्या अनेक कंपन्या किंवा अनेक सहकारी त्याला जोडलेले असतात. त्याच्यामध्ये चांगलं आणि वाईट. तर मी नेहमी म्हणत असतो की वाईट जे आहे, वाईटामध्ये चांगलं काय शोधायचं आणि चांगल्यामध्ये अजून चांगलं काय शोधायचं, हे नेहमी आपण वाचायचं असतं. तर निश्चित मला त्यावेळेस मी असं सांगेन की ज्यावेळेस मला जाणवलं की लोकांनी खूप मदत केली, त्यामुळं त्या मदतीचं मला आज मार्केटमध्ये मला कुठल्याही प्रकारचं, आज आपलं इराण असेल, अमेरिका असेल, युद्ध चालू होतं, पण माझं कुठलंही काम, आपलं काम कुठलंही थांबलं नाही. त्याचं रिझन एकच आहे की मार्केटमध्ये तेवढा स्टॉक त्यांनी मला म्हणजे ज्यावेळेस स्थिती डाऊन व्हायची त्याच वेळेस फोन करून सांगितलं की तुम्ही मटेरियल मागून घ्या. म्हणजे माझ्याकडे पहिला डंप करून त्यांनी मटेरियल दिला. म्हणजे हे कुठंतरी मला स्वतःला बरं वाटलं.